नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. यात प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी आपण घेऊन आलो आहोत एक रिव्हिजन टेस्ट. बघूया आपला किती अभ्यास झालेला आहे आणि ज्यांना सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे माहीत होती त्यांनी आपला स्कोअर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. प्रत्येक प्रश्नानंतर मी आपल्याला योग्य उत्तरासाठी 10 सेकंदाचा वेळ देणार आहे. चला तर सुरुवात करूया या अत्यंत महत्त्वाच्या जनगणना क्विजला. पहिला प्रश्न आहे, घर यादी गटामध्ये तुरुंग असल्यास त्याची नोंद कोणत्या कुटुंब प्रकारात होईल? योग्य उत्तर आहे संस्था कुटुंब, पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. जनगणनेच्या परिभाषेनुसार गणना घर म्हणजे काय? 4 पर्याय आहे, पटकन योग्य उत्तर नोंदवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा भाग ज्याचा वापर किंवा ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो, कारण त्याला रस्त्यावरून किंवा सामायिक आवारातून एक जिन्यावरून वेगळे प्रवेशद्वार असते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, प्रगणकाने एखाद्या इमारतीला क्रमांक देताना कोणता मूलभूत नियम पाळावा? 4 पर्याय आहे, योग्य उत्तर नोंदवा. तर याचं योग्य उत्तर आहे इमारतींना क्रमांक क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणीनंतरच अनुक्रमाने द्यावेत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. मांडणीदर्शक नकाशा म्हणजेच लेआउट मॅपमध्ये घर यादी गट क्षेत्रातील खालील बाबी दर्शवणे आवश्यक आहे. इथे एकापेक्षा जास्त पर्याय उत्तर असू शकतात. एकापेक्षा अधिक पर्याय आपण बरोबर म्हणून नोंदवू शकता. चला झटपट उत्तर नोंदवा. याचं योग्य उत्तर आहे पोलीस स्टेशन, प्रार्थनास्थळे, महाविद्यालय. शेती आपण दर्शवत नसतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. क्षेत्रीय काम करताना जर कुटुंबाचे आणखी एक मुख्य घर वस्तीच्या बाहेर असले तरी त्यांची नोंद कुठे करावी? तर याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. ज्या ठिकाणी कुटुंब वर्षातील जास्तीत जास्त काळ राहते त्या घरात आपल्याला त्या कुटुंबाची नोंद करायची आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. इथे आपण प्रश्न आहे, घर यादी गटामधील दुकान इमारत क्रमांक 24 जे कच्च्या विटांनी बनलेले असून ज्यामध्ये एक गणना घर आहे त्याची नोंद मांडणीदर्शक नकाशा म्हणजेच लेआउट मॅपमध्ये कशी कराल? पर्याय क्रमांक 1 बघून घ्या, त्यानंतर 2, 3 आणि 4. आता पर्याय क्रमांक कोणतं उत्तर बरोबर आहे ते नोंदवा. तर याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. कारण हे कच्चं घर आहे म्हणजे त्रिकोणाने दाखवायचं आहे आणि दुकान आहे आणि इमारत क्रमांक 24 आणि एक गणना घर आहे, तर आपण या पद्धतीने नोंदवू. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. जनगणनेच्या परिभाषेनुसार कोणती संरचनेची इमारत म्हणून नोंदवली जाईल? 4 पर्याय दिलेले आहेत, पटकन उत्तर नोंदवा. जनगणनेच्या परिभाषेनुसार कोणती संरचनेची इमारत म्हणून नोंदवली जाईल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
4. इमारत म्हणजे जमिनीवर बांधून तयार केलेली एकेरी वास्तुरचना. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, 4 राज्यातील मुले एका भाड्याचा फ्लॅट घेऊन एकत्र राहत असतील आणि एका स्वयंपाकघरातून जेवण घेत असल्यास त्यांना पुढील प्रमाणे मानावे. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 राज्यातील मुले एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहेत, एका स्वयंपाकघरातून जेवण घेत आहेत, तर याला आपण कोणतं कुटुंब मानू? याला मानणार आहोत आपण एक सामान्य कुटुंब. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, A102 या इमारतीत 3 गणना घरे असल्यास खालीलप्रमाणे नोंदवा. चला योग्य उत्तर नोंदवा. अगदी बरोबर, याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3. A102 कंसात 3 अशा पद्धतीने आपण नोंदवणार आहोत. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, प्रगणका म्हणून माहिती संकलन सुरू करण्यापूर्वी पुढील कोणते कार्य करावे? 4 पर्याय दिलेले आहेत. पटापट वाचून योग्य उत्तर नोंदवा. चला योग्य उत्तर सापडलेलं आहेत अनेकांना. तुमच्या गणना गटातील प्रत्येक क्षेत्राला भेट देणे आणि त्यानंतर माहिती संकलन सुरू करायची आहे. त्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न अतिशय सोपा आहे. एका इमारतीमध्ये दुकान, कार्यालय आणि निवास अशा वेगवेगळ्या वापराच्या खोल्या असतील तर नोंद कशी केली जाईल? चला 4 पर्याय दिलेले आहेत. इमारतीमध्ये दुकान, कार्यालय, निवास अशा वेगवेगळ्या वापराच्या खोल्या असतील तर नोंद कशी केली जाईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रत्येक स्वतंत्र वापराच्या युनिटला स्वतंत्र गणनाघर क्रमांक दिला जाईल. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. घर यादी गटात काम करताना प्रगणकाचे मुख्य कर्तव्य काय आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. प्रगणकाचे मुख्य कर्तव्य काय आहे? चला योग्य उत्तर सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 2. प्रत्येक गणनाघर कुटुंबाला भेट देऊन माहिती अचूक आणि पूर्णपणे HLO मोबाईल ॲपवर प्रविष्ट करणे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. बेघर कुटुंब म्हणजे काय? 4 पर्याय दिलेले आहेत. बेघर कुटुंबाची व्याख्या आपल्याला ओळखायची आहे. पटापट आपले उत्तर नोंदवा. चला उत्तर सापडलेलं आहे. बेघर कुटुंब म्हणजे अशी कुटुंब जी इमारत अथवा गणनाघरात न राहता उघड्या जागेवर राहतात. अशा कुटुंबाची आपल्याला या जनगणनेच्या काळात म्हणजे पहिल्या फेजमध्ये कुठेही नोंद घ्यायची नाही. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. एका अपार्टमेंट्समध्ये 75 फ्लॅट आहेत. त्या 75 फ्लॅट्सला जनगणनेनुसार कशी नोंद कराल? 4 पर्याय दिलेले आहेत. अपार्टमेंट एकच आहे, 75 फ्लॅट्स आहे. कशा प्रकारे आपण त्यांची नोंद करू? चला योग्य उत्तर सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 2. 75 गणनाघर. घर गट यादी म्हणजे प्रत्येकाला जे 4 अंकी नकाशा मिळालेला आहे तो आपला घर यादी गट आहे. इमारतीला एकाच अपार्टमेंटमुळे एकच इमारत येईल आणि हा परिसरसुद्धा एकच राहणार आहे. 75 गणनाघर राहतील. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. घर यादी गट म्हणजे जनगणना करण्याच्या हेतूने प्रगणकाला नेमून दिलेला. 4 पर्याय आहेत.
योग्य उत्तर नोंदवा. अगदी सोपा प्रश्न आहे. घर यादी गट म्हणजे जनगणना करण्याच्या हेतूने प्रगणकाला नेमून दिलेला. चला, योग्य उत्तर सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 4, सीमांकित केलेले ठराविक भौगोलिक भाग. सर्वांना त्यांचा सीमांकित केलेला भौगोलिक भाग मिळालेला आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. मांडणी दर्शक नकाशा म्हणजे लेआउट स्केच मॅप तयार करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? 4 पर्याय आहेत. सर्व प्रगणक पर्यवेक्षक सध्या लेआउट स्केच मॅपच्या कामात बिझी आहेत. त्याचा मुख्य उद्देश काय आहेत असा विचारलेला आहे. चला, योग्य उत्तर सापडलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, घर यादी गटातील सर्व इमारती, रस्ते, गल्ली व महत्त्वाची स्थळे दाखवणे. योग्य उत्तर सापडलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. इमारत क्रमांक 10 आणि 11 यांच्यामध्ये नव्याने एक इमारत आढळल्यास क्रमांकन पुढीलप्रमाणे दर्शवावे. 10 आणि 11च्या मध्ये एक नवीन इमारत सापडली आहे. कशा पद्धतीने दाखवू आपण? 4 पर्याय दिलेले आहे. क्रमांक कोणता देणार आपण 10 आणि 11च्या मध्ये? अगदी बरोबर, सर्वांना उत्तर बरोबर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 2, 10/1. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पर्यवेक्षकांचे मुख्य कर्तव्य काय आहे? पर्यवेक्षकांचे मुख्य कर्तव्य काय आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. पटकन योग्य उत्तर नोंदवा. अगदी बरोबर, सर्वांना योग्य उत्तर सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 4, पर्यवेक्षकांचे मुख्य कार्य सर्व प्रगणकांचे काम तपासणे, घर यादी गटाची पूर्ण व्याप्ती कव्हर केली आहे याची खात्री करणे आणि संकलित माहिती सिंक करणे असे पर्यवेक्षकांचे कर्तव्य आहे. चला, पुढील प्रश्नाकडे वळूया. अगदी सोपा प्रश्न आलेला आहे. मांडणी दर्शक नकाशा लेआउट मॅपमध्ये इमारतीच्या अनुक्रमांकाची सुरुवात कोणत्या दिशेपासून होते? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर अगदी पटकन मिळालेलं असणार. योग्य उत्तर आहे नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम या दिशेने आपल्याला लेआउट मॅपमध्ये इमारतीच्या क्रमांक द्यायला सुरुवात करायची आहे 1 पासून पुढे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. गणनाघराचा परिसर म्हणजे काय? अगदी सोपा प्रश्न आहे. गणनाघर हे इमारतीत राहणार आहे आणि इमारत एका परिसरात बांधलेली असणार आहे. चला, योग्य उत्तर सांगा पटपट. अगदी बरोबर, सर्वांना उत्तर सापडलेलं आहे. गणनाघराचा परिसर म्हणजे इमारत व तिच्याशी संलग्न असलेली जमीन आणि किंवा अपार्टमेंट्स, फ्लॅट्स, बहुमजली इमारतीच्या बाबतीत जोडून असलेली सामायिक जागा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. एक ड्युप्लेक्स घर आहे. एका भावाची फॅमिली खाली आणि दुसऱ्या भावाची फॅमिली वर राहते. दुसऱ्या फॅमिलीला वर जाण्यासाठी खालच्या कुटुंबातील हॉलमधून पायऱ्या दिलेल्या आहेत. दोघांचे स्वयंपाकघर वेगळे आहेत. तर इमारत, गणनाघर आणि कुटुंबाची संख्या आपल्याला विचारलेली आहे. चला, योग्य उत्तर नोंदवा. तर सर्वांना उत्तर सापडलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4, 1 इमारत, 2 गणनाघर आणि 2 कुटुंब. दोघांचे किचन वेगवेगळे असल्यामुळे आपण त्यांना 2 गणनाघर मांडणार आहोत. चला, पुढील प्रश्नाकडे वळूया. शहरी भागातील एका इमारतीत अनेक खोल्या असतील. गणनाघर किती मानावे हे काय ठरवते? चला, योग्य उत्तर नोंदवा.
चला, योग्य उत्तर सापडलेलं आहे. जर सर्व खोल्या एकाच कुटुंबाच्या वापरात असतील तर संपूर्ण इमारतीला एकच गणनाघर मानावे, हे याचं योग्य उत्तर आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, संस्था कुटुंब म्हणजे काय? सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. संस्था कुटुंबाचं उत्तर पटकन नोंदवा. अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे सर्वांचं. उत्तर आहे, एकमेकांशी नातेसंबंध नसलेली व्यक्ती संस्थेत राहून संस्थेच्या सामायिक स्वयंपाकघरातून जेवण घेते, त्याला आपण संस्था कुटुंब असे म्हणतो. अगदी बरोबर उत्तर सर्वांनी नोंदवलं होतं, त्याबद्दल अभिनंदन. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. घरातील कुटुंब प्रमुख कोण असेल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कुटुंब प्रमुख आपण त्यांचं नाव ॲपमध्ये नोंदवणार आहोत. तर कुटुंब प्रमुख आपण कोणाला मानणार आहोत? चला, योग्य उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2, अशी व्यक्ती जी घरातील सदस्यांद्वारे प्रमुख म्हणून ओळखली जाते. सर्वांना उत्तर आलेलं असेल. अगदी सोपा प्रश्न होता. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, एका परिसरात एकाच कुटुंबाच्या वापरात असलेली स्वतंत्र झोपड्यांचा समूह म्हणजे एका ठिकाणी स्वयंपाकघर, दुसऱ्या ठिकाणी निवासस्थान इत्यादी अशा पद्धतीने स्वतंत्र झोपड्या एकाच परिसरात आहे. या सर्व रचना एकाच कुटुंबाच्या वापरात आहेत, तर जनगणनेत त्याची नोंद कशी होईल? 4 पर्याय आहेत. सर्वांना योग्य उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. सर्वांना योग्य उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. एक इमारत आणि एक गणनाघर, अशा पद्धतीने आपण अशा कुटुंबाची नोंद घेणार आहोत. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. फील्ड वर्क दरम्यान प्रगणकाला ओळ क्रमांक कशी बदलता येईल? 4 पर्याय दिलेले आहेत. चला, पटापट. फील्ड वर्क दरम्यान प्रगणकाला ओळ क्रमांक कशी बदलता येईल याचं उत्तर नोंदवा. चला, सर्वांना उत्तर आलेलं आहे. तिसरं याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2. लाईन नंबर स्वयंचलितपणे म्हणजे ऑटो जनरेटेड येत आहे म्हणून बदलणे शक्य नाही. तर आपण ओळ क्रमांक स्वतः बदलू शकत नाही. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, घर यादी गट कार्याचे सारांश पाहण्यासाठी ॲपमध्ये पुढील पर्याय निवडावा. सारांश पाहण्यासाठी आपण 4 पैकी कोणता पर्याय निवडणार आहोत? चला, पटापट उत्तर नोंदवा. पर्याय क्रमांक 3, व्ह्यू समरी, याद्वारे आपण ॲपमध्ये सारांश पाहू शकतो. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, एका गणनाघरामध्ये एकापेक्षा जास्त कुटुंब राहत असतील तर प्रगणकास प्रत्येक कुटुंबासाठी घराची जमीन, भिंत, छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य यांची माहिती. 4 पर्याय आहे. पुढील वाक्य पूर्ण करा. अगदी बरोबर. सर्वांना योग्य उत्तर सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. कोणत्याही एका कुटुंबासाठी भरावयाची आवश्यकता आहे. इतर कुटुंबियांसाठी तीच माहिती पुन्हा पुन्हा भरायची गरज नाही. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, एका कुटुंबातील शौचालयाचे सेप्टिक टँक कालांतराने मानवाद्वारे अथवा यंत्राद्वारे साफ केले जातील. प्रश्न क्रमांक 21 मध्ये कोणता पर्याय निवडाल? काही प्रश्न हे जरा ट्रिकी असतात. तर उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, सेप्टिक टँक. प्रश्नामध्ये सेप्टिक टँक असल्यामुळे आपल्याला उत्तरात सुद्धा सेप्टिक टँक निवडायचा आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. चला, पुढील प्रश्न आहे,
या टप्प्यानंतर ॲपची भाषा बदलू शकत नाही. सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केला होता. भाषा निवडताना त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या. चला, योग्य उत्तर निवडा. या टप्प्यानंतर ॲपची भाषा बदलू शकत नाही. चला, सर्वांना योग्य उत्तर मिळालेलं आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वापरकर्ता नोंदणी केल्यानंतर. वापरकर्ता नोंदणीनंतर पुन्हा ॲपची भाषा बदलता येत नाही. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. वसतिगृहाच्या बाबतीत कुटुंब प्रमुख म्हणून पुढीलपैकी कोणती माहिती प्रविष्ट कराल? 4 पर्याय आहेत. वसतिगृहाच्या बाबतीत कुटुंब प्रमुख आपण कोणाला मानू? आणि कोणाचे नाव आपण ॲपमध्ये भरणार? योग्य उत्तर राहणार आहे वसतिगृह व्यवस्थापकाचे पदनाम. आपल्याला पदनाम भरायचे, नाव नाही. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, 2 कुटुंबे परिसरातील स्नानगृह वापरत असतील तर दुसऱ्या कुटुंबाच्या बाबतीत प्रश्न 23 मध्ये कोणता पर्याय निवडाल? चला, सर्वांना उत्तर सापडलेलं आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्नान सुविधेच्या प्रकारानुसार संकेतांक 1 किंवा 2, म्हणजे एक तर उघडं किंवा बंदिस्त अशा प्रकारचं आपलं स्नानगृह असणार आहे. तिथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. 1 किंवा 2 पैकी आपण पर्याय निवडणार आहोत, म्हणजे त्यांना स्नानगृह उपलब्ध आहे असं आपण निवडणार आहोत. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. एका कुटुंबाचा प्रकाशाचा मुख्य स्रोत मुख्यतः विजेच्या बेकायदेशीर वापराने होत असेल तर प्रकाशाच्या स्रोतासंबंधी प्रश्न क्रमांक 19 मध्ये कोणता पर्याय निवडाल? बघा, 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय कोणता राहील? तर उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, वीज. कायदेशीर बेकायदेशीर या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आहे. आपण केवळ प्रकाशाचा स्रोत ओळखायचा आणि तो नोंदवायचा आहे. पुढील प्रश्न आहे, एखादे कुटुंब उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे पुरवण्यात आलेले पाणी उकळून पिण्यासाठी वापरत असेल तर इतर ऋतूमध्ये विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असेल तर प्रश्न क्रमांक 17 मध्ये कोणता पर्याय निवडाल? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना गोंधळात पाडणारं असते. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1. इतर ऋतूमध्ये विहिरीचे पाणी, म्हणजेच विहीर हे त्यांचं मुख्य पाण्याचा स्रोत आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे, पर्यवेक्षकाने तिचे काम पूर्ण केले आहे परंतु घर यादी गटाचे काम पूर्ण करण्यास अक्षम आहे, असं का? घर यादी कंप्लीट दाखवायची आहे. सर्वात शेवटचा ऑप्शन, जेव्हा आपलं पूर्ण घर इमारती नोंदवल्या जातील, आपलं काम पूर्ण होणार, तेव्हा आपल्याला शेवटी काय करायचं आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4. तिचा घर यादी गट पूर्ण झाले आहे यावर क्लिक करत नाही म्हणून चेकबॉक्स ॲक्टिव्ह होत नाही. तर आपल्याला पूर्ण गटाचं काम पूर्ण झाल्यावर चेकबॉक्सवर क्लिक करून मग पुढे जायचं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. कुलूपबंद घराच्या बाबतीत प्रश्न 34 मध्ये कोणाचा मोबाईल क्रमांक लिहू शकता? एकापेक्षा जास्त पर्याय आपण निवडू शकतो या उत्तरासाठी. चला, पटकन उत्तर नोंदवा. कुलूपबंद घराच्या बाबतीत प्रश्न क्रमांक 34 मध्ये कोणाचा मोबाईल नंबर आपण नोंदवू शकतो? चला, योग्य उत्तर आलेलं आहे. याचं उत्तर राहणार आहे गणनाघरातील कुटुंबाचा प्रमुख किंवा उपलब्ध नसल्यास टाकण्याची गरज नाही, असे 2 पर्याय बरोबर आहेत. घर यादी गटातील रुग्णालयासाठी प्रश्न क्रमांक 9 मध्ये कोणता क्रमांक येईल? रुग्णालयासाठी कोणता क्रमांक येईल? रुग्णालयात रुग्ण राहतात, म्हणजे ते एक प्रकारचं संस्था कुटुंब आहे, त्यामुळे आपण इथे नोंदवणार आहोत 999.
999 हा घर यादीमध्ये प्रश्न क्रमांक 9मध्ये आपल्याला नोंदवायचा आहे. चला पुढे. पर्यवेक्षक त्यांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी पुढील टॅबवर क्लिक करू शकतात. पर्यवेक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अभिप्राय नोंदवण्यासाठी कोणत्या टॅबवर क्लिक करू शकतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिमार्क. बोरवेल, विहिरीचे पाणी कुटुंबामध्ये पिण्याच्या सोयीसाठी बॉटलीमध्ये साठवले जात असेल तर प्रश्न क्रमांक 17मध्ये कोणता पर्याय निवडाल? अगदी सोपा आहे. चला पटकन नोंदवा. विहिरीचे पाणी बॉटलांमध्ये साठवून ते पिण्यासाठी वापरलं जात आहे. तर कोणता पर्याय निवडू आपण प्रश्न क्रमांक 17साठी? बरोबर. याचं योग्य उत्तर आहे वापरानुसार बोरवेल अथवा विहीर. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. HLO ॲपसाठी अँड्रॉइडची किमान आवृत्ती आवश्यक आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर अवगत असेलच. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. अँड्रॉइड 12.0. एका कुटुंबामध्ये इंटरनेटद्वारे व लॅपटॉपच्या साहाय्याने रेडिओ चॅनल ऐकले जातात. प्रश्न क्रमांक 26मध्ये कोणता पर्याय निवडाल? आता इंटरनेट व लॅपटॉप यासाठी आपण कोणता पर्याय निवडणार आहोत? तर पर्याय क्रमांक 3 इतर कोणत्याही उपकरणांवर. एका कुटुंबात प्रगणकास कुटुंबाचा SCID जुळत नाही, त्यांनी काय करावे? सगळ्यांनी आता स्वगणनेला जोरदार सुरुवात केलेली आहे. SCID जर आपल्याला मिळाला तर आपलं काम सोपं होणार आहे. पण SCID जर जुळत नसेल तर काय करावे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर नोंदवा. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याला किंवा तिला वेळ वाया न घालवता नवीन घर म्हणून काम सुरू करावे लागेल. एका प्रगणकाने 200 पैकी 120 घरांचे कार्य केले आहे. त्यानंतर त्याचा किंवा तिचा मोबाईल हरवला. सिंक झालेल्या 120 गणना घरांची माहिती याबाबत काय होईल? गोळा केलेल्या 120 गणना घरांची माहितीचं काय होणार असा प्रश्न आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रगणकाला त्याच्या किंवा तिच्या नवीन मोबाईल हँडसेटवर शेवटचा सिंक डेटा मिळेल आणि त्याला किंवा तिचे फक्त उर्वरित घरांचे काम पूर्ण करावे लागतील. यासाठी आपल्याला 5-5, 6-6 घरानंतर डेटा सिंक करणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपली क्विज पूर्ण केलेली आहे. ज्याला ही क्विज अगदी सोपी गेली असेल त्यांचा जनगणनेचा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे. त्यांना व सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणनेच्या कामाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.